हॅलो वेलकम टू माय ब्लॉग चॅनल. आपण जाणार आज भीमाशंकर ज्योतिर्लिंग 1,212 किलोमीटर आहे. आणि आपण आता असं पेट्रोल टाकायला लावलेलो आहे. पेट्रोल टाकून आपण जाऊ मीटअपवर. मीटअप आपलं आहे शेत सर्कलच्या इथे. चला पब्लिक भेटू आपण शेत सर्कल. सर्कलच्या इथे तेव्हा करता. काही अजून इथून भीमाशंकर 200 किलोमीटर नाही 130 किलोमीटर बाकी आहे. आणि आम्ही आता संगमनेरच्या इथे आहे. हेवा लूक गाडीचा या रस्ता इकडं. तर असा प्रवास चालू आहे आपला. भेटूया पुढं थोड्या रस्त्यात अजून. आपल्याला भेटलेला आहे गणेश. तर आपण निघू आता मस्त पैकी. आता डायरेक्ट खेचायची गाडी 120 110 120 110 आणि डायरेक्ट जाऊन थांबायचा सिन्नर ना पब्लिक. आणि मला प्लॅन होता पिंपरी चिंचवडला जायचा श्रीमान दादांना भेटायला, पण काही ते जमलं नाही. तर म्हटलं चला ठीक आहे भीमाशंकरला जाऊन येऊ. तसं पण भीमाशंकरचा प्लॅन लई दिवसापासून थांबला होता. आज मस्तपैकी आज एक्सप्लोर करू मस्तपैकी मंदिर वगैरे. नवीन बांधकाम केलेलं आहे त्यांनी आज ह्या वर्षी सिंहस्थ कुंभमेळ्यामुळं. तर पाहू आपण आज. तर हा कॅमेरा लय हलतोय आज. विंड ब्लास्ट जास्त आहे, खूप म्हणजे खूप जास्त आहे. आणि आज इंजिन ऑइलचा सर्व्हिसिंगचा लोगो आलेला आहे. या बघा काकांनी ना हेल्मेट नाही घातलं, काही नाही. आणि मस्त पैकी 90च्या स्पीडनं चाललंय ते. हेल्मेट घाला, सेफली जा. येतो हळूहळू मस्त पैकी, नका लोड घेऊ. धनंजय भाऊ काय खाऊन आलाय? इडली डोसा. आई शपथ काय रस्ता दिसतोय. वेलकम टू भीमाशंकर. फोटो घेऊन एक दोन. कुठं लावायचं? इथं लाव. घे बाजूला, बाजूला लाव. उतर. लाईट काय कडक दिसली असते यार आता. मध्ये घालू. नको भाऊ, रिक्स नाही घ्यायचा आपल्याला. बघू दाखव कशा आल्या मामा.
हॅलो गाईज, आलो होतो आम्ही भीमाशंकरला. सध्या बंद म्हणजे चालू आहे, गर्दी जास्त आहे. दर्शन वगैरे तर दर्शन बाहेरूनच झालं, पण मस्त झालं. गर्दी वगैरे काही नव्हती दर्शनाला. आता परतीचा पर्व चालू केलाय, त्याला घेतोय घाट. थोड्या वेळात पोट पूजा होईल. कारण की सकाळपासून आम्ही काहीच खाल्लं नाही. एका जागी फक्त इडली खाली होती, ते मी त्याची घेतलं नाही. ते शूट करायला थोडासा टाइम गेला असता म्हणून म्हटलं यार, लेट झालं. नेमकं काय माहिती का, उशिरा उठलो आम्ही आणि उशिरा सगळं उशिरा उठलो. प्लॅन होता आमचा सकाळी लवकर उठायचा, लवकर जायचं, पण प्लॅन पण तसं काही होतच नाही. कारण आज भीमाशंकरचा प्लॅन एवढा लेट होऊन आहे. पावसाळ्यात एंडिंगला यायचं होतं, पण काय मागं पुढं होत होतं काय. हा मस्त व्ह्यू आहे ना. फक्त एक काळजी घ्यावं लागेल की, कारण की रस्त्याच्या कडेला आहे ना, गुरं ढोरं वासरं प्राणी खूप आहे. तर ते कधी पण मनात येऊ शकतात, कधी पण ऍक्सिडेंट होऊ शकतो. तर त्याच्यामुळं थोडं सावकाशच गाडी चालवा. तरी कोणाचा यायचा प्लॅन झाला भीमाशंकरचा, तर एकदम रिलॅक्स फील मध्ये यायचं. जेव्हा अशा गाड्या आहे, लई मोठमोठ्या नाही. बीचच्या किती जाग्यावर काय सांगू, स्लीप होता वाचलोय. बरं आहे की माझ्याकडे विस्ट्रॉम आहे. विस्ट्रॉम असली ना तर आपण कुठं पण जाऊ शकतो. ते पाणी ना, पाण्याच्या खाली पण उतरू शकतो. एवढी पॉवरफुल गाडी आहे. आणि कसं आहे, मस्त मजा आहे. आणि मधात मग नाशिकात फिरत होते, तर त्याच्यामुळे थोडं हळूहळू या. बोल ना. बोल बोल. का बरं नाही, राहू दे, चांगला व्हिडिओ येत आहे. एक बोलू का, असंख्य सुंदर सह्याद्री म्हणजे आपली सह्याद्री. जर पाहायचं असेल तर सह्याद्री आणि त्याच्यात भीमाशंकर. वा वा वा, काय ते धुकं, काय तो रस्ता, आणि हिरवळ हिरवळ, एक नंबर. घरी घरी शिवनेरीला जायचं बोलतोय तो. शिवनेरी नंतरून कधी महाराज, महाराजांना भेटायला नंतर कधी बाल महाराज. शिवनेरीचं माहितीच आहे सर्वांना काय आहे. हा तो एक्सेल 6 वाला काय गाडी चालवतोय काय माहिती, त्यालाच माहिती. मोबाईल देऊ का, मोबाईल देऊ. असे काय चालवतो गाडी. हा ना, इंडिकेटर देतोय मधातच. आली गाडी, आली गाडी. अरे काय रे. भाई फाकून 4 झाली ना इज्जत. काय रे.
आठवून 4 झाली म्हटलं. म्हटलं भाई असा कॅमेरा लावेल, मोबाईल लावेल कोणी घरी नको लावायला, त्यामुळे हात लावला. हा ना, त्यांनी मोबाईल पाहिला असतं, थांबवलं असतं. पाहिला नाही मोबाईल, मी हात लावला होता त्यांनी आणि मागं लक्ष होतं त्याचं. त्याला ओव्हरटेक घे करून. एक मिडल क्लास माणसाची म्हणजे एकदम मिडल क्लास पोरायचं जर म्हणजे असलं असेल ना भाऊ, घरकाम गाडी, मेन गोष्ट गाडी. त्याच्याकडे गाडी एक चांगली असली, 2-3 मित्र असले तरी निघाला पाहिजे. संडे वाया जाता कामा नाही. जर संडे वाया गेला तर समजा पुढचा हप्ता गेला, पुढच्या हप्त्यात सगळे महिन्यात तुम्ही जा. त्यात मेन गोष्ट म्हणजे आपली गाडीने आपल्याला ऍव्हरेज नाही दिलेले. ऍव्हरेज म्हणजे एवढं तगड ऍव्हरेज दिलं ना, पण ती 250cc मध्ये ऍडव्हेंचर मध्ये असं ऍव्हरेज फक्त आणि फक्त विश्राम देऊ शकते. बाकी कोणतीच गाडी नाही त्यांना लिहून घ्या लिहून. त्यात आपण इथं पेट्रोल टाकलं होतं, तो गेला पंप. ऐक ना का नाही, हा पूल नाही बरं का वरचा, कॅनेल आहे तो कॅनेल. हा चला आपण भेटूया आता डायरेक्ट हायवेला. अरे इथं मला ब्लॉगिंग करता येत नाही बरोबर. म्हणजे मेन गोष्ट म्हणजे इथं घाट आहे, घाटामध्ये जर कॅमेरा जर पडला, मोबाईल जर पडला तर समजा जेवढा ट्रिपचा खर्च नाही त्याच्यापेक्षा डबल खर्च होईल माझा. तर आहे काही आपण भेटूया डायरेक्ट हायवेला. बाय बाय.